सर बघा कसं दिसताना कसे मलाही वाटत होतं की सर खूप कडक असतील, खूप शिस्तप्रिय असतील. मग सेटवरती कसे होते सर? मला वाटतं त्यांच्या आत्म्यात राग ही नावाची काही गोष्टच नाहीये. हा शब्दच सगळं सांगून गेलेला आहे सर. आत्म्यात राग नाही. म्हणजे सर तुम्ही सांगा पुढे. एकदा काय झालं, हां. शाळेत सीन चालू होता काहीतरी, मला माहित नाही दोघांचं काय कारण झालं, पण ह्या दोघांचं इतकं जोरात भांडण लागलं आणि ए सर गीटा म्हणून तिने श्रीरंगला थोपाटी दिली. आणि मग त्यानंतर श्रीरंग मूळ रडायच लागला एकदम. आई गं, आई गं. नको नको म्हणायला लागला. अख्खी पाची बोट उठली होती गाला. आणि मग परत सर आले आणि म्हणाले, अरे बाळांनो तुम्ही तर मेन आहात, तुम्ही असं वागून कसं झाले? पण ना त्यांच्या मनाच्या डिक्शनरीत ना म्हणजे राग हा शब्दच नाही. सर आपल्या डोक्यामध्ये जेव्हा एखादी कल्पना असते ती आपण आपल्या कागदावरती चितारलेली असते, पण ती लोकांसमोर आणण्यासाठी कुणीतरी प्रस्तुत करता लागतो. मी या मंचावरती अतिशय मनापासून स्वागत करतो या फिल्मचे प्रस्तुतकर्ता आणि SL विजनच्या फिल्म डिव्हिजनचे बिझनेस हेड निखिल साने यांना. निखिल सर, मनापासून स्वागत आहे तुमचं या कॅफेमध्ये. करता आमचा म्हणतो त्यांचाच कॅफे असतो आणि त्यांनी आम्हाला हा चालवायला दिलाय. तर खरे मालक आलेत म्हणजे ते असं ना, आम्ही म्हणतो सरपंचांची जागा आहे, सरपंचांची जागा आहे. आम्ही सांगतो हा थुकरटवाडी म्हणून आमचं हे गाव आहे आणि एक सरपंच आहेत त्यांची जागा. ऍक्च्युली हे खरे मालक आहेत. हे आतली गोष्ट तुम्हाला सांगतो. निखिल सर अतिशय मनापासून तुमचं मी स्वागत करतो. रसिक प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की निखिल साने हे नाव तुम्ही अनेक वेळा वाचलेलं असेल. म्हणजे झी मराठीची कुठली सिरियल असो किंवा झी टॉकीजचा SL विजनचा सिनेमा असो, निखिल साने हे नाव सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि खरंच सगळ्या मराठी माणसांना अभिमान वाटावा असं हे नाव आहे, कारण मराठी सिनेमाचं खूप मोठं स्वप्न बघणारा हा माणूस आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अरे थँक्यू. एवढं मोठं स्वप्न बघणारे निखिल साने यांच्यासाठी. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या. चला ब्रेक ओव्हर झाला. मुलं अजून आली नाहीत. तुम्हाला सांगून गेलेत कुठे गेलेत? अरे पाठवा रे त्यांना, कार्यक्रम सुरू करायचा आहे, या म्हणावं आता. मगाशी पण असंच झालं, गप्पा मारता मारता ती खेळायला इकडे गेली, त्यांना फार आवडला आमचा सेट. अरे पाठवा ना, उशीर होतोय. इथली ना माणसंही फार हुशार आहेत आमच्या घरातली, कोणाला काही कळत नाही ना काय. हॅलो, हा पप्पा पाठवा ना त्यांना. मुलं हरवली? अरे कशी हरवली? तुमच्या बरोबर पाठवली होती ना? अरे पण हॅलो, अरे मुलं हरवली, आता शोधायची कशी? मी आहे ना. ओहो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जादूगार अतुल यांच्यासाठी. अरे अतुल सर, नमस्कार. अगदी वेळेवर आलात, अगदी वेळेवर आलात तुम्ही. काय झालंय ना, 3 छोटे छोटे कलाकार होते हो, ते हरवले तिकडून. आता काय करायचं कळत नाही. वेळेवरती तुम्ही आलात. हरवले? तुम्ही काय करू शकता? करू शकतो मी, त्यांना सगळ्यांना इथे घेऊन येतो मी. अहो विनोद नको आहेत आपल्याला, आपल्याला माणसं पाहिजेत. माणसं पाहिजेत. माणसं ओके, ते माणसं आम्ही काढतो. करतो. थांब रे, त्याच्या आईला थांब. तू का असं तो टॉयलेटला गेला तो इकडनं कुठून आणलं रे? काय फालतूगिरी? तुम्ही याला पेटाऱ्यातून बाहेर काढलं. हो. अजून एक जादू करू शकता, याला शो मधून बाहेर काढू शकता. तुला बघून जाईन, तुझ्या फालतूपणसाठी म्हणा वापरला, तुला बघून जाईन. हो 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 हो, हा खरंच पेटाऱ्यातून बाहेर आलाय. मी यांच्या पिक्चरमध्ये काहीतरी एक प्रोमो पिक्चरचा प्रोमो बघितला, त्यात हो, हो. काहीतरी बांगड्यांचं काहीतरी ही म्हणते बांगड्या घ्या, बांगड्या घ्या असं. काय होतं बांगड्यांचं? ते काय करता बांगड्यांचं? काय करता तुम्ही? दुकान आहे आमचं. मग तुम्हाला मी इकडेच जादू दाखवू, कसे बांगड्या कसे काढायचे जादूने? हो हो.
आता बांगड्या आल्या तो डायलॉग आला पाहिजे आता. तू कशी विकतेस बांगड्या? ए चाय गरम ए बांगड्या गरम ए गरम चाय ए गरम बांगड्या हो. आणि आज खरंच गरमागरम बांगड्या मिळाल्या बाबा. बरं कुठला व्यवसाय कशासाठी आपण करतो? पैसे मिळवण्यासाठी. पैसे मिळवण्यासाठी. तर पैसे कसे कमवायचे माहिती आहेत? कसे? मी तुला शिकवू? हा. घाबरला तो पहिल्यांदा कशाला तरी घाबरला. अरे नाही पडत माझा. भाग नाही पडत मग. पिशी नाहीये. मी नाही तू लाईक दिस. असं कर. क्या बात है, क्या बात है. अरे ओ अरे 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 क्या बात है. तुमच्या पिक्चरमध्ये काहीतरी मी खास पाहिलं होतं. एक सायकल आहे. अच्छा. मला वाटतं सायकल जर इकडे सायकल. आली असती तर मजा आली असती ना आणि सर? नाही का तुम्ही? तुमच्या ते जादूचा बेल्ट रद्द काढा ना. सायकल प्रयत्न करूया आपण. माझ्याकडे 2 बॉक्स आहेत. एक रेड कलर, एक सिल्वर कलर. ओके. सायकल आली ना तुमची. पण अतुल सरांसाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुम्ही आमच्यासाठी ही छानशी सायकल घेऊन आलात. ही सायकल फार युनिक आहे. मला ही फार आवडली. जरा सगळ्या आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. ओहो क्या बात आहे. आता मला तर काय बाबा कळत नाही या सायकल मधलं. मला जरा माहिती सांगा ना या सायकल मध्ये काय काय विशेष आहे. तिला डोळे आहेत. हो छोटस तोंड आणि दात पण आहेत. वा वा. आणि इथे डिक्की आहे तिला. आईला. आणि वेगळ्या प्रकारचा हा हार्न आहे. आणि हे जे आहे ते आपण हे जे वेगळं सीट आहे हे आपण चौकोनी प्रकारचं बघतो. तर हे इथं गोल आहे आणि हे टेकायला सुद्धा. पण थँक्यू अतुल सर, तुम्ही ही सायकल आणलीत आमच्यासाठी.